अंगरक्षका राजा तू डांगुर्या होता. माता औसाच्या अंगरक्षका राजा तू डांगुर्या होता. आणि प्राण्याच्या योनीमध्ये असूनही भक्ती मार्ग तुझ सापडला कसा, भक्ती मार्ग तुझ सापडला कसा. सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, आपण म्हणतो आपलं हे मानव देह बहुमोलाचा आहे आणि या बहुमोलाच्या देहामध्ये आपण भक्ती करायला पाहिजे, परमार्थ जोडायला पाहिजे. पण आपल्या लीला चरित्रामध्ये एक डांगरेश नावाचा कुत्रा आहे. हा एक स्वामी भक्त श्वान आहे. आपल्या स्वामी भक्तासाठी जाणीवपूर्वक आपली जीवन यात्रा संपवतो. त्याने स्वामींच्या आज्ञेचे अतिशय काटकठोरपणे पालन करून स्वामींच्या मानव देहधारी शिष्यांच्या डोळ्यात एक अंजनच घातलेला आहे. हा डांगरेश मुळात औसाचे बिऱ्हाड राखणारा श्वान होता. तो औसासोबत स्वामींच्या सन्निध्यात आलेला आहे आणि आता इथे तो स्वामींचा एकनिष्ठ भक्त झालेला आहे. एकदा त्याला इतर शिष्याबरोबरही तुम्ही निघून जा म्हटल्यावर तो स्वामींना प्रदक्षिणा घालून तिथून निघून गेलेला आहे. आणि त्याने त्या मातीच्या खोल डेऱ्यात स्वतःचे तोंड खुपसून आपली जीवनयात्रा इथे त्या डांगुर्याने संपवलेली आहे. आणि या लीला चरित्रामध्ये एका पानावर आपलं अस्तित्व आपले एक अस्तित्व त्याने तिथे कोरून ठेवलेलं आहे. तसं ज्या प्रकारे प्रत्येक मानवधारी भक्ताने आपल्या लीलेच्या माध्यमातून आपली छाप इथे सोडून गेलेली आहेत, तसेच इथे डांगुर्याने सुद्धा आपले अस्तित्व इथे त्या एका पानावर रेखाटून ठेवलेलं आहे. ते आम्हाला त्याने तिथे दाखवून दिलेलं आहे. प्राण्याच्या योनीमध्ये असून सुद्धा, त्याला बोलता येत नसून सुद्धा, कुठल्याच प्रकारचा धर्म आचरण करता येत नसून सुद्धा त्या डांगुर्याला स्वामींचं सन्निधान लाभलेलं आहे. आणि फक्त स्वामींचं सन्निधानच नाही हो, त्याच्या भक्तीचं कौतुक सुद्धा इथे स्वामींनी केलेलं आहे. त्याच्या भक्तीचं कौतुक करताना स्वामी म्हणतात, या डांगुर्यासारखा भक्त पुन्हा होणे नाही. आणि स्वामी भक्तिजनाला सुद्धा म्हणतात, जे समर्पण, जो त्याग या डांगुर्याने केला ना, ते तुमच्याकडून होणे शक्य नाही. इथे स्वामींच्या आज्ञेचं पालन इथं या डांगरेशाला झालेलं आहे. या श्वान योनीमध्ये जन्म घेतलेला असून या डांगुर्याला झालेला आहे. एवढी किती थोरी या श्वानाची होती, किती थोरी इथे या डांगुर्याची होती. आणि आला तर तो औसासोबत होता. बघा ना, आपण ज्याच्या संगतीत असतो ना, त्यात तसंच आपण होत असतो. आणि आता डांगुर्याचं हे जीवनचरित्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी डांगरेश बोलतोय. माझा जन्म पशु योनीत झाला, हीच ती नरक योनी, केवळ दुःख भोगण्यासाठी तयार केलेली. माझा जन्म झाला तो उघड्यावर, तोही उकंड्यावर. आम्ही चार भावंडे जन्माला आलो. आणि मी डोळे उघडले आणि मला जग दिसले. जन्म देणारी आई दिसली, सुख दुःखात साथ देणारी भावंडे दिसली, पण मला वडील दिसले नाही. निसर्ग नियमानुसार आम्ही वाढत होतो, आई पुढे आणि आम्ही मागे मागे. ती आम्हाला जीवन जगण्याचे धडे शिकवत होती. संघर्ष व हार आणि हे माघार कुठे घ्यायची याचे शिक्षण आम्हाला ती करून देत होती, करून द्यायची. मी मात्र अबोल आणि शांत प्रकृतीचा, संघर्ष कमी करावा या स्वभावाचा. माझी भावंडे अतिशय आगाऊ, आक्रमक प्रवृत्तीचे, त्यामुळे ती आमच्याच जातीतील इतरांकडून जखमी व्हायची. मी लांब राहायचो आणि आईला माझीच काळजी असायची. आम्ही आता मोठे झालो. आम्ही स्वतंत्रपणे आपले खाद्य शोधू लागलो. मी 2 वर्षाचा असेल तेव्हाच आई आम्हाला सोडून निघून गेली. तेव्हा आम्ही सगळेच पोरके झालो होतो. आम्ही अनाथ झालो. तिचा अंत्यसंस्कार आम्ही करू शकलो नाही.
माझी भावंडेही आपापल्या रस्त्याने निघून गेलेली आहे. मला मंदिरात घंट्याचा व तेथील भजनाचा आवाज माझ्या कानावर पडलेला आहे. तो आवाज माझ्या कानावर पडला, मला आनंद वाटायचा. मी त्याच परिसरात रमायला लागले. तिथे माझ्या खाण्यापिण्याची पण सोय झालेली होती. असेच दिवस जात होते. मी मात्र मोठा झालो. तो सात्विक व धार्मिक वातावरणात एक दिवस सकाळच्या वेळी एक साध्वी तिथे आली. तिने अनुष्ठानासाठी बसलेली होती. भिक्षा मागून आल्यावर ती मला अन्न द्यायची आणि मलाही तिचा लळा लागलेला होता. मी तिचे बिराड राखायचो, तिचं सामानाचं रक्षण मी करायचं आणि तिचे अनुष्ठान संपले ती जायला निघालेली होती. तिने डांगरेश म्हणून मला हाक मारली आणि ती माझी आई झाली. तिने म्हणजे तिचं नामकरण केलेलं आहे. माझं नाव या मातेनं, या साध्वीनं डांगरेश ठेवलेलं आहे आणि मला त्या डांगरेश म्हणून मला हाक तिने मारली आणि आता ती माझी आई झालेली आहे. मला आधार इथे मिळाला, मला सहारा मिळाला. मी ममतेने विचारपूस करणारी आई मला तिथे मिळालेली होती. आमचा आता दोघा जणांचा प्रवास सुरू झाला. ती भिक्षेला गेल्यावर मी बिऱ्हाड राखायचे. माझं काम एकच होतं, तिचं फक्त आधी ते बिऱ्हाड राखायचं. ती परत येणाऱ्या त्या वाटेकडे डोळ्यात पाणी येऊन मी तिकडे बघायचो. ती दिसली की खूप आनंद वाटायचा. आई मात्र उदास दिसायची. कशाचा शोध घेत होती, पण तिचे साध्य तिला सापडत नव्हते. ती सारखी फिरत असायची. आम्ही फिरत 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 विंझुगा इथे आलेलो होतो. येथील देवी भक्ताचे मनोरथ पूर्ण करते अशी ख्याती तिथे होती आणि माझी आई म्हणजे ती साध्वी, ती देवी जवळ धरणा धरून बसलेली होती. ती भिक्षेला जायची व मला भरवून तिची साधना सुरू करायची. असेच असता असता एका मागून एक दिवस निघून गेलेले आहेत. आता 7 दिवस झाले आणि तिची अखंड उपासना मात्र चालूच होती. तिचे मौन होते. मी कधी आईकडे तर कधी देवाकडे बघायचो. अनेक विचाराचं काहूर उठायचं आणि मी देवाला आपल्या अश्रूचा अभिषेक केला की माझ्या आईला योग्य मार्ग दाखव. आणि आईला देवीने स्वप्नात आता दृष्टांत दिलेला आहे. तुझा परीस पैठण नगरी, तुला सापडेल शोध घे तू. आणि तेवढंच काय, ते तसं वाटताच त्या मातेने, त्या माझ्या आईने तिने सकाळीच आपल्या सामानाची सावराआवर केली आणि मला म्हणते कशी, चल बाळा आता आपल्याला पैठणला जायचं आहे. आम्ही फिरत फिरत पैठणकडे निघालो आणि ज्या ठिकाणी कोणत्या दिशेला जायचे कळत नव्हते तेव्हा ही माता आपल्या जवळील लंगडा गोपाल कृष्ण काढायची व त्या रस्त्यावर ठेवायची आणि हात जोडून विनम्रपणे म्हणायची, देवा मला योग्य मार्ग दाखव. ज्या भागाला गोपाल कृष्ण पडायचा त्या भागाकडे आम्ही जायचो. असेच आम्ही पैठणला पोहोचलो होतो. आईने गोदावरीमध्ये स्नान केलं आणि तिथे मीही केलं. तेवढ्यात एक ब्राह्मण आईला म्हणाला की तुम्ही स्वामींचे आहेत का? कुठे आहे स्वामी असे विचारताच कोळेगावकडे दाट झाडी दाखवत तिथे स्वामी आहेत असं मोठ्या लगबगीने ते म्हणून तिथून निघून गेलेला होता. आणि तेव्हा काय, त्या मातेनं एवढं ऐकण्याचं तेवढं कानावर पडण्यालाच उशीर होता की आम्ही लगेच लगबगीने कोळेगाव इथे पोहोचलेलो होतो. तिथे स्वामींचा पूजा अवसर, दुपारचा पूजा अवसर झालेला होता. मी प्रथमच असं अप्रतिम सौंदर्य पाहत होतो आणि त्या स्वामींच्या त्या श्रीमूर्तीचं स्वरूप मी प्रथमच पाहत होतो आणि माझी दृष्टी त्या स्वामींच्या श्रीमुखाहून हटतच नव्हती. तोच या मातीने, या आऊसाने, त्या साध्वीने, या आवाजाने मी भानावर आलो आणि ती माता म्हणते, डांगरेश आऊ, हा आवाज स्वामींनी त्या मातेला दिलेला आहे.
आणि तेव्हा त्या आवाजानेच मी आता इथे भानावर आलो. स्वामींनी झोळीमधील धान्य घेतलं. इतर देवी देवताच्या प्रतिमा ज्या होत्या त्या पाण्यात विसर्जन केलं त्यांचं आणि धान्याचा स्वामींसाठी तिथे उपहार केलेला आहे. तिथे स्वामींची आराधना व पूजन सोहळा मी डोळे भरून पाहत होतो. सर्व भक्तीजन आनंदात होते. स्वामीही प्रसन्न होते. दररोज प्रातःकाळीच उठावं, स्वामींचं निरूपण ऐकावं, पूजावसर पाहावा, तो सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवावा. असेच आनंदाचे दिवस आता दिवसामागून दिवस जात होते. आम्ही डोंगरग्रामला आलो आणि त्या चिन्नस्थळीवर थांबलो काही दिवस. राजमठ, प्रसन्नमठ, उंच मडा आमचा मुक्काम होत सकाळचा पूजावसर चालू होता. तोच भट्टाच्या पायाला बेंडूक लागला. तो स्वामींना दाखविला. त्या गोदावरीच्या उत्तर काठावर भट्टांनी तो सोडला आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा तो आला आणि भट्टांनी त्याच्या गळ्यात कवडा बांधला. तो पांच्या पूजावसराला आला आणि मला खूपच आता तिथे आनंद झाला की यालाही माझ्यासारखेच दर्शन झालेलं आहे. मी बाहिम भट्टांना केलेलं निरोपण ऐकलं आणि त्यांची शरणागती तिथे पाहिलेली आहे. नागदेवाचार्यांचं अनुसरण पाहिलं. महादाईसाची स्वामी प्रति प्रेम पाहिलं. स्वामी भक्तीजनांना जीवनाचे सिद्धांत, आचार, विचार, निरूपणाचे धडे गिरवताना मी तिथे पाहिलेलं आहे. आणि आम्ही परत पैठणला आलो होतो. माझा हा आनंदाचा काल चालू होता. परम माऊली मिळाली होती आणि 8 मावश्या मिळालेल्या होत्या. आज स्वामी मला विचारत दिसलेले होते. नेहमी सारखे प्रसन्न नव्हते. मी स्वामींकडे एकटक पाहत होतो. भक्तीजनही समोर बसलेले होते आणि सकाळचा पूजावसर झालेला होता. स्वामी आसनावर विराजमान झालेले होते. आज मात्र स्वामींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. ते विश्व फुलणारं स्मित हास्य नव्हतं. श्रीमुख उदास खिन्न दिसत होतं आणि श्रीमुखाचं वर्णन करताना तिथे कवी म्हणत होते, तया श्रीमुखाची द्यावया उपमा, तया श्रीमुखाची द्यावया उपमा योगी नव्हे चंद्रमा, तया श्रीमुखाची द्यावया उपमा योगी नव्हे चंद्रमा, कृष्ण पक्षी उतरे महिमा म्हणून या कवीचं म्हणणं होतं की सर्वज्ञाच्या श्रीमुखाला मी चंद्राची उपमा देणार नाही, कारण तो कृष्ण पक्षात निस्तेज होतो. माझ्या स्वामींच्या श्रीमुखाचं तेज कधीच कमी होत नाही. चंद्राला कलंक आहे, श्रीमुख निष्कलंक आहे. पण भक्तांना मात्र आज स्वामी उदास दिसले. कुणालाच काहीच कळत नव्हतं. याचं कारण लीला चरित्रालाही ठाऊक नाही. आणि भक्ताकडे पाहत स्वामींनी एकच वाक्य तिथं उच्चारलेलं आहे. सगळ्यांकडे देवाने पाहिलेलं आहे आणि एकच वाक्य तिथं उच्चारलेलं आहे, तुम्ही चालते व्हा, इथे कुणीही थांबू नका. भक्तीजन पटापट उठून दूर निघून गेलेले आहेत आणि आता तिथे स्वामी एकटेच आसनावर बसून होते आणि त्यांच्या समोर मी तिथेच आपली खाली मुंडी घालून बसलेलो होतो. आणि मी तिथे स्वामींच्या समोर बसलेलो होतो आणि मला वाटलं मला स्वामी जाण्याचा आदेश देणार नाहीत, पण झालं तिथं भलतंच. स्वामींनी एक दृष्ट माझ्याकडे पाहिली आणि मलाही एकटक पाहून स्वामी म्हणतात, आणि स्वामींनी मला ही आज्ञा दिली, मला हे आदेश दिला की तुम्ही सुद्धा आमच्या प्रसन्नतेला व पात्रतेला, तुम्हीही आमच्या प्रसन्नतेला व प्रवृत्तीला पात्र होत नाहीत तरी तुम्ही सुद्धा इथून निघून जा. सर्वांनी स्वामींना दंडवत केला व सर्व तिथून निघून गेले. मी मात्र मनातूनच खूप घाबरलेलो होतो. मी पण घाबरून गेलेलो होतो की सर्वांसारखं मला सुद्धा काढून देतील का, मला सुद्धा जा म्हणतील का. मी घाबरून गेलेलो होतो. मला काय आदेश मिळतो याची वाट मी पाहत, श्रीमूर्ती पाहत होतो आणि स्वामींनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या मुख कमलावर प्रसन्नता नव्हती. मलाही तोच आदेश आला, डांगोरे हो तुम्ही पण जा. हे शब्द कानात घुमू लागले. ते कानात घुसले
आणि हृदय चिरत अंतःकरणात घुसलेली होती. माझे डोळे तिथे भरून आले, टपटप अश्रू गळू लागले. त्याची वेदना होत होती आणि त्याच देवाने मला ताट प्रसाद दिला. काही प्रसंगी माझा अभिमान घेतला. आज मात्र त्याच देवाने आपल्याला जाण्याची आज्ञा केली, ती आपण पाळलीच पाहिजे. मी आता मनाचा निश्चय करून उठलेलो होतो. श्रीचरणी नतमस्तक झालो, अश्रूंचा अभिषेक केला आणि स्वामींना तिथे 3 प्रदक्षिणा घातल्या व मागील पावलीच तिथून निघून गेलेलो होतो. मला काही दिशा आता शून्य भासत होत्या. मला आईने जन्म दिला, ती मला अर्ध्यावर सोडून गेली. माझे पालन पोषण दुसऱ्या आईने केलं आणि तिसऱ्या आईने मला आध्यात्मिक धडे दिले आणि मी आमच्या पूर्वजांना श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि स्वामींनी निरोपण करताना श्री महादेव पाठकाने श्री चक्रधर स्वामींच्या विरहात आपला देह टाकला होता. कृष्णाच्या विरहाने कुंतीने प्राण सोडले हे मी इथे ऐकलेलं होतं आणि परमेश्वराच्या विरहात, याच परमेश्वराच्या दुःखात, या परमेश्वराच्या विरहात आता जर देह त्याग जर घडला तर प्रेमाचा किंवा पुन्हा संबंध होतो हे मी जाणत होतो, हे मी ऐकलं होतं आणि मी एका निर्णयावर आलो. परमेश्वराच्या मूर्तीचे स्मरण करीत, अनेक लीलांचे चिंतन करीत झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त केले आणि दुरूनच स्वामींना वंदन केले आणि क्षमा याचना केली आणि मोरीत तोंड खुपसिले आणि तिथेच देह त्याग केला. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्म्याने जे अनुभवलं, जे पाहिलं, जो साक्षात्कार जो झाला तो फारच अविस्मरणीय आहे. स्वामी विरहान पूर्ण करून मठाशी आलेले होते. स्वामी प्रसन्न दिसत होते. सर्व भक्तीजन हळूहळू स्वामींच्या जवळ आले. सर्वांनी स्वामींना दंडवत घातले आणि स्वामींच्या श्रीचरणी लागलेले होते आणि स्वामी जवळ बसले. मग स्वामी भक्तीजनांना म्हणाले, तुम्ही सर्व आलेत पण माझा डांगरेश दिसत नाही, तो अजून का आला नाही? तेव्हा भक्तीजन म्हणाले, गेला असेल कुठेतरी पोट भरायला. हे ऐकून तर माझा आत्मा फारच दुःखी झाला. तेव्हा स्वामी म्हणाले, आमचा डांगरेश तसा नाही. आणि अशा प्रकारे असे अभिमानपूर्वक इथं देव म्हणतात, आमचा डांगुरिया तसा नाही, आमचा डांगुरिया तसं करू शकत नाही. आमच्या डांगुर्याने कधी आमच्या ताटप्रसादाशिवाय कधीही तो जेवण केलेलं नाही. आणि हे शब्द ऐकल्यावर मी स्तब्ध झालो. इथे स्वामींनी माझा अभिमान घेतला आणि मी इथे जाता धन्य झालेलो होतो. आणि आता इथे परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तीजनाला, सगळ्या भक्त परिवाराला म्हणतात, जा त्याचा शोध घ्या. अशी आज्ञा देवाने भक्तीजनाला केलेली आहे. सर्वजण डांगुर्याला शोधायला निघाले पण श्री आचार्यांची नजर शोधक होती. ते ढोरेश्वराला त्यांनी तिथे देह पाहिला आणि ते घाबरले आणि धावतच ते स्वामीकडे गेले, स्वामीकडे आले आणि स्वामी जवळ येऊन ते म्हणाले, जीजी, डांगरेशाने देह त्याग केला. स्वामी सुद्धा स्तब्ध झाले आणि डांगुरेश लगेच सहपरिवार आले आणि लगेच स्वामी बरोबर सगळेच भक्तीजन त्या सर्वज्ञासोबत डांगरेशाच्या देहाजवळ गेले. डांगुरिया म्हणून श्रीकराने माझ्या देहाला स्पर्श केला आणि वळून परिवाराकडे पाहत म्हणाले, तुमच्यापेक्षा हा डांगरेश चांगला आहे. तो आमचा वियोग सहन करू शकला नाही. त्या दुःखद प्रसंगी डांगरे माझ्या या देहाला साक्षी ठेवून देवाने भक्तीचं स्वरूप अनेक सूत्रामधून निरूपण केलेलं आहे. आणि ते डांगुरेश म्हणून देवाने स्वतःच्या श्रीकराने मला स्पर्शिले. जशी माय आपल्या मुलाला प्रेमाने स्पर्श करते तसा
आणि माझा इथे अभिमान घेतला. यानंतर माझा देह निक्षेप हे स्वामींनी केला. अखिल जगातील भक्तजनांना साधन साध्याची अमृत वचने ऐकून 15 वचने निरूपणाला मी निमित्त झालो आहे. मी अमर झालो. जोपर्यंत ही सृष्टी आहे व जोपर्यंत भक्त आणि देव आहे तोपर्यंत मी आहे, असं मला धन्यता झालेली आहे. इथेच संपते ते डांगरेशाची कथा. इथेच संपते डांगरेशाचं आत्मकथन. आणि सर्वज्ञानी या भक्तिजनाला या डांगरेशाच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे. आणि स्वामी म्हणतात वियोग सहन करू शकला नाही. त्या दुःखद प्रसंगी डांगरेशाच्या देहाला साक्षी ठेवून सर्वज्ञानी भक्तीचं स्वरूप अनेक सूत्रामधून निरूपण केलं. त्यातील एक सूत्र आहे प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे. प्रेम आपलेपणा बोलीजे त्याला प्रेम म्हणावं. भक्ती प्रेमाची पूर्ण विकसित अवस्था बोलीजे त्यालाही प्रेम म्हणावं. भावार्थ प्रेमाला प्रेम हे एकच नाव नाही, त्याच्या पूर्ण विकासाला भक्ती असंही नाव आहे. भक्ती म्हणजे उत्कट प्रेम, भक्ती म्हणजे प्रेमाची उत्तरावस्था आणि भक्ती म्हणजे आत्मसमर्पण. अहो जगाबद्दल असलेला आपलेपणा हे प्रेम आहे, तर परमेश्वराबद्दल असलेला आपलेपणा ही भक्ती आहे. हा भावार्थ भगवान श्री चक्रधर स्वामी हे भक्ती मार्गाचे पुरस्कर्ते आहेत. अत्यंत सामान्य माणसाला परमेश्वराजवळ नेणारा भक्ती हा सुलभ मार्ग आहे. भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं या गोंधळात सापडलेल्या समाजाला भक्तीचं नेमकं स्वरूप फक्त 4च शब्दात असलेल्या सूत्रातून स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. आणि स्वामी त्या डांगरेशाचं कौतुक करत भक्तिजनाला म्हणत असतात, खऱ्या अर्थानं खरं समर्पण, खरा त्याग जर कोणाला घडला असेल तर तो म्हणजे ते डांगुर्या आहे.